सगळ्या इन्व्हेस्टमेंट पैकी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आहे अशी कुठली इन्व्हेस्टमेंट? एवढीच पैसे जर ठेवले तर वर्षाला 66% मिळतात. ट्रेडिंगमध्ये दिवसाला तेवढे कमवून द्यायची ताकद आहे. तुम्ही सांगतात की शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग करून पैसा कमवा, तर लॉंग टर्मचे काही तोटे आहेत का म्हणून तुम्ही असं सांगताय का? सिल्वर एका दिवशी 1.5 2 हजार 3 हजार पॉईंटची पण मुवमेंट करते. निफ्टीमध्ये तेवढी ताकद नाहीये 3000 पॉईंटची. कमोडिटी बद्दल तुम्ही सांगताय आता, पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट इनिशियल असते, त्याच्यात खूप पैसा लागतो म्हणतात. युट्यूबवर शिकवणारे पण खूप लोक आहेत आजकाल, पण त्यातले जेन्युइन कसे ओळखायचे? तसं जर होत असेल तर मग लोक जे म्हणतात की हा सट्टा आहे, मग हे खरं होतंय म्हणजे आहे का हा सट्टा? क्लास घेणारे लोक आहेत तुमच्यासारखे, ते क्लासच्या नावाखाली फसवणूकच करतायत. मंडळी नमस्कार. वैचारिक किड्याच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ट्रेडिंग शब्द ऐकला नाही असं आजकाल कोणीच सापडणार नाही. सगळीकडून ट्रेडिंग हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. पण ना, ट्रेडिंग करत असताना अनेक जण फसतात आणि खूप जणांना लॉसेस होतात. फसवणूक पण होते त्याच्यामध्ये. असं लॉस झाल्यानंतर त्यांचं मत होतं. पण नक्की ट्रेडिंग सेफ असतं की अनसेफ? काही जण एकीकडे दिवसाला 15-20 हजार रुपये कमवतात आणि काही जण रोज घाट्यात जात आहेत. तर हे नक्की ट्रेडिंग सेफ आहे की अनसेफ यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आहेत तुषार भूमकर सर. सर खूप खूप नमस्कार. तुम्ही तिसऱ्यांदा येत आहे, बरोबर? 2दा सर येऊन गेलेत, दोन्ही वेळी त्यांचे व्हिडिओ हिट आहेत चॅनलवर. तर सर, मला ट्रेडिंगचा टी सुद्धा माहिती नाही असं समजा, आणि आज मी खूप साधे पण महत्त्वाचे प्रश्न लोकांचे जे आहेत ते आज तुम्हाला विचारणार आहे. तर ट्रेडिंग म्हणजे नक्की काय प्रकार आहे? ट्रेडिंग म्हणजे काय तर थोडक्यात व्यापार. तसं पूर्वीच्या काळी होती पद्धत, आठवडे बाजार. ठीक आहे, माल आणायचा आणि त्या दिवशी तो सगळा विकला जायचा. तर तसाच आहे प्रकार ट्रेडिंग म्हणजे. फक्त ते बाजारात जाऊन आपण खरेदी विक्री, आणि इथं जे होतं ते ऑनलाईन होतं. म्हणजे बटन दाबून बाईंग आणि सेलिंग या सगळ्या गोष्टी चालतात. तर ट्रेडिंग ही काही नवीन गोष्ट नाही आहे, ही खूप पहिल्यापासून चालत आलेली गोष्ट आहे. आणि इंटर ट्रेडिंग हा सुद्धा प्रकार जो आहे हा जवळपास आता 20 वर्षापासून जस्ट आलेला आहे. आणि सुरुवातीला जेव्हा प्रायमरी फेज होती त्यावेळेला कॉम्प्युटर नव्हते कोणाकडे, घरी इंटरनेट कनेक्शन नव्हतं, त्यावेळेला ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसून लोक ट्रेडिंग करायचे. तर अरे गेला वरती, अरे हा खाली आला असा भरपूर तिथं गोंधळ चालला असायचा आणि तिकडे बसून लोक ट्रेडिंग करायचे. पण आता ती जी पद्धत आहे ती आता बऱ्यापैकी बंद झाली, म्हणजे ऑलमोस्ट बंद झालेली आहे. आता सगळेजण काय करतात, आपल्या घरी आपल्या ऑफिसमध्ये लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती बसून ते करत असतात. बटन दाबून ऑर्डर प्लेस होते, फरक एवढाच राहिलेला आहे. आणि ट्रेडिंगचे प्रकार काय काय? ट्रेडिंगचे प्रकार म्हणजे एकतर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरं म्हणजे डे ट्रेडिंग. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर्स घ्यायचे आणि त्याला 2 वर्ष, 4-5 वर्ष, 10-20 वर्ष होल्ड करायचं. तर हा प्रकार पूर्वी खूप पॉप्युलर होता, कारण त्यावेळेला लोकांकडे तेवढा वेळही होता आणि त्यांना तेवढा इंटरेस्टही होता. त्यामुळं भरपूर लोकांच्या बाबतीत असं झालं की 10,000 रुपये टाकले होते आणि 15-20 वर्षामध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे ही 1000-1200 करोड वगैरे झाली. ठीक आहे, पण तो प्रकार आज पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, आज जो 10,000 रुपये टाकून शेअर्स घेणार त्याचे 1000-1200 करोड पुढच्या 10-20 वर्षात कधीच नाही होणार आहेत. तर पूर्वीच्या काळी हे झालं, पण आता ते तेवढं म्हणजे रिटर्न्स आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न आहे चांगलेच, नो डाऊट. ठीक आहे, पण तेवढे नाही आहेत जेवढे आपण इथून मागच्या लोकांना मिळालेले आहेत. तर कुठलाही प्रकार जर बघितला इन्व्हेस्टमेंटचा, तर इन्व्हेस्टरला इथून मागच्या काळामध्ये जेवढे रिटर्न्स मिळाले तेवढे इथून पुढच्या काळात नाही मिळणार. जसं की सोन्याचा भाव 10 वर्षापूर्वी 12-13 हजार होता, जो आता 75,000च्या घरात गेलेला आहे. किंवा रिअल एस्टेटचे भाव पण वाढले, किंवा शेअर्समध्ये पण लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल ते पण वरती आले. पण आता इथून पुढच्या लोकांना त्या पट्टीत रिटर्न नाही मिळत. म्हणजे 10 वर्षात जर का 13,000चं सोनं किंवा 15-16 हजाराचं सोनं 70-75 हजार झालं, 5 पट भाव वाढला जवळपास. तर इथून पुढे तो 10 वर्षात 5 पट नाही वाढणार आहे. तर इन्व्हेस्टमेंटपेक्षा आजकाल काय झालेलं आहे की प्रत्येकाचा जो इंटरेस्ट आहे हा डे ट्रेडिंगवरती वाढत चाललेला आहे. कारण लोकांना फास्ट रिझल्ट पाहिजे, आणि फास्ट रिझल्ट हा डे ट्रेडिंगमध्येच जास्त येतो. ओके, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रकार आहे तो या दोनपैकी इंट्राडे ट्रेडिंगवर जास्त मिळतो. दोन्हीचे आपले आपले फायदे आहेत आणि आपले आपले त्याच्यातले ड्रॉबॅक्स आहेत. ओके, ठीक आहे, तर ज्याला जसं पॉसिबल आहे त्यांनी त्या प्रकारे जावं आणि त्या प्रकारे काम करावं. इन्व्हेस्टमेंटचे जे प्रकार आहेत तर त्यातला बेस्ट हे कुठला आहे, आणि ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट याच्यात येतं का? इन्व्हेस्टमेंटचे अनेक प्रकार आहेत. जसं की सोनं घेऊन ठेवलं, एफडीत पैसे टाकले, म्युच्युअल फंडमध्ये टाकले, SIP केली, किंवा शेअर्स घेऊन ठेवले लॉंग टर्मसाठी, किंवा शेअर्समध्ये पण आपल्या अकाउंटमध्ये SIP करते. ओके, तर इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी एकदम उत्तम आहे.
ज्याला रोजच्या ट्रेडिंगसाठी वेळ नाही आहे आणि ज्याला स्वतःला काही करायचं नाही आहे, शेअर्स घेऊन ठेवले, 4-6 महिन्यांनी, वर्ष 2 वर्षांनी विकले, चांगल्यापैकी रिटर्न्स येतात. पण ज्याला वेळ आहे, ज्याला इंटरेस्ट पण आहे आणि ज्याला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, त्याच्यासाठी इंट्राडे हा जो प्रकार आहे हा सगळ्यात फायदेशीर आहे. कारण त्याच्यामध्ये रिटर्न्स जे मिळतात हे इमिजिएट मिळतात आणि जो वेळ आपण त्याच्यासाठी देतो त्या पटीत त्याच्यात रिटर्न मिळतात. म्हणजे कुठलाही बिझनेस जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये वर्ष म्हणजे मंथली रिटर्न जो कॅल्क्युलेट जर केला आपण, तर कन्स्ट्रक्शन असू दे, हॉटेल लाईन असू दे, दुसरा कुठलाही प्रकारचा बिझनेस असू दे, मंथली रिटर्न हा इन्व्हेस्टमेंटवरती 4 ते 5% वरती कधीच जात नाही. ठीक आहे. तर ट्रेडिंगमध्ये जो आहे की एवढीच पैसे जर ठेवले तर वर्षाला 6-7% मिळतात. ठीक आहे. ट्रेडिंगमध्ये दिवसाला तेवढे कमवून द्यायची ताकद आहे. ठीक आहे. की हे नेहमी होऊ शकतं. ठीक आहे. आणि रोज होऊ शकतं. तर ट्रेडिंगमध्ये जेवढी ताकद आहे पैसे कमवून द्यायची, तेवढी आजकाल ना कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, ना धंद्यात आहे, ना कुठल्या नोकरीत आहे. कमोडिटी ट्रेडिंग मधलं कमोडिटी जो शब्द आहे त्याचा अर्थ काय, त्यात काय काय येतं नक्की? कमोडिटीमध्ये स्पेशली येतं ते म्हणजे सोनं, चांदी, क्रूड ऑइल, कॉपर, लीड, झिंक, निकेल, ह्या सगळ्या मेटल्स. आणि मग सेकंडरी त्याच्यामध्ये येतात नॅचरल गॅस किंवा ॲल्युमिनियम, तुमचं मेन्था ऑइल, पाम ऑइल, या सगळ्या गोष्टी. बऱ्याचशा ॲग्री कमोडिटीज पण त्याच्यामध्ये येतात. पण ज्या टॉपच्या कमोडिटीज आहेत ज्याच्यात हायली लिक्विड ट्रेडिंग होतं, तर त्या आहेत सोनं, चांदी आणि क्रूड ऑइल आणि कॉपर. त्याच्यामध्ये जर आपण केलं तर त्याच्यात खूप चांगला आपल्याला बेनिफिट मिळतो. ट्रेडिंगचे कमोडिटीज जे आहेत ह्या, ठीक आहे, ट्रेडिंगचे म्हणजे टेक्निकल अनालिसिस सगळे जे रूल्स आहेत ते इथं लागू होतात. इकडे मॅनिप्युलेशन व्हायचे चान्सेस अजिबात नाही आहेत आणि प्रॉफिट द्यायचं पोटेन्शियल पण सगळ्यात जास्त आहे. आणि कमोडिटी मार्केट हे हाय स्पीड मार्केट आहे आणि सगळ्यात सेफ ट्रेडिंग याच्यामध्ये होतं. सिल्वर एका दिवशी 1,500, 2,000, 2,000, 3,000 पॉईंटची पण मुवमेंट करते. निफ्टीमध्ये तेवढी ताकद नाही आहे 3,000 पॉईंट मुवमेंट करायची, किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये, कुठल्या शेअरमध्ये एवढी मुवमेंट नाही येऊ शकत. ठीक आहे, की जेवढी सिल्वरमध्ये येऊ शकते किंवा क्रूड ऑइलमध्ये येऊ शकते. त्यामुळे पैसे कमवून द्यायचं जे पोटेन्शियल आहे कमोडिटी सगळ्यात हायेस्ट आहे आणि म्हणून मी कमोडिटीज रेकमेंड करतो. कमोडिटी बद्दल तुम्ही सांगताय आता, पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट इनिशियल असते, त्याच्यात खूप पैसा लागतो म्हणतात. आता बघा की ज्याची जशी कॅपॅसिटी आहे त्यांनी त्याप्रमाणे कॅपिटल टाकून मग चालू करायचे. बरोबर आहे. कॅपिटल जर कमी असेल तर रिटर्न कमी मिळणार आहे, जर जास्त असेल तर ते जास्त मिळणार आहे. ऑब्व्हियसली आपल्याला जर का रिटर्न जास्त पाहिजे तर भांडवल हे जास्त टाकायलाच लागणार आहे. पण कमी कॅपिटलमध्ये सुद्धा चालू करण्यासारखं हे आहे. ठीक आहे. आता जर मायक्रो सिल्वरचा लॉट बघितला तर तो 7-8-9 हजार रुपयात बाय होतो. बरोबर. तर मी कमीत कमी 2 लॉटने ट्रेडिंग सजेस्ट करतो. तर 15-20 हजार रुपयामध्ये पण सुरुवात होऊ शकते आपली. ठीक आहे. आणि साधं पानटपरी टाकायची म्हणली किंवा वडापावची गाडी टाकायची म्हणलं तरी पण लाखभर रुपये भांडवल लागतं आजकाल. तर बिना भांडवलाचा धंदा कुठलाच नाही आहे. बरोबर. तर जर आपला पैसे कमवायचे तर भांडवल हे लागणारच आहे. पण नवीन माणसाचं कसं आहे की त्यांनी सुरुवात करताना त्याला एवढं कॅपिटल टाकायची गरज पण नाही आहे, कारण तो प्रॅक्टिससाठी चालू करतोय ट्रेडिंग. एकदा का आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आला तर सुरुवात एक 40-50-70 हजार रुपयांनी चालू करायची असते आपल्याला. आणि मग जसा कॉन्फिडन्स येईल तसं मग आपण कॅपिटल पण त्याच्यामध्ये आरामशीर वाढू शकतो. ठीक आहे. तर कॅपिटल हा याच्यातला मेन मुद्दा नाही आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की कॅपिटल टाकायची कॅपॅसिटी आहे, बरोबर, पण त्यांनी आधी ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून एवढा लॉस करून ठेवलेला आहे आणि आता परत कॅपिटल टाकलं आणि हेही जर संपून गेलं जसं आधी ऑप्शनमध्ये संपलं असतं तर काय करायचं, ही भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. ठीक आहे. तर म्हणून सुरुवात ह्याच्यात फक्त आपल्याला 40-50 हजार रुपयांनीच करायची आहे आणि मायक्रो सिल्वरमध्येच आपलं ट्रेडिंग स्टार्ट करायचं. म्हणजे एकदम 4-5 लाखाची काही गरज नाही आहे. सुरुवातीला तर कमी कॅपिटलमध्ये पण आपलं काम होणार आहे आणि 2-3 महिने तर आपलं फक्त पेपर ट्रेडिंग करायची. ठीक आहे. प्रॅक्टिससाठी आपला स्वतःला वेळ द्यायचा आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय? पेपर ट्रेडिंग म्हणजे काय की चार्टच्या समोर बसायचं आणि नोट करून ठेवायचं की सपोज आज 17 जून, ठीक आहे, दुपारच्या 4:30 वाजता सिल्वरमध्ये ह्या प्राईजला बायचं सिग्नल आलेलं आहे. त्याचे हे क्रायटेरियाज आहेत की ट्रिपल क्रॉस झाला आहे, एक्स्ट्रा कन्फर्मेशन मिळाले आहे, साईडवेज मार्केटची कुठली सिच्युएशन नाही आहे, ह्या रेटला एंट्री, एवढा माझा स्टॉप लॉस, त्याच्या खाली गेला स्टॉप लॉस हिट, तो ट्रेड आपला क्लोज. ठीक आहे. हे पूर्ण त्याचा रिपोर्ट बनवायचा. ठीक आहे. हे 2-3 महिने करायचं. ठीक आहे. त्याच्यात जर आपल्याला वाटलं की आपलं चांगल्यापैकी सक्सेस मिळतोय तर मग ॲक्च्युअल ट्रेडिंग चालू करायचं थोडंफार कॅपिटल टाकून. आणि त्याच्यात जर रिझल्ट यायला लागला तर मग एक 6 महिन्यामध्ये आपण नोकरी सोडायचा डिसिजन आरामशीर घेऊ शकतो. सर, एखादं उदाहरण सांगा आम्हाला की
खूप कमी पैशातून सुरुवात केली त्या व्यक्तीने आणि नंतर खूप जास्त सक्सेस मिळालं त्याला. माझे क्लायंट आहेत, बीडचे आहेत ते. 1500 रुपयाचे त्यांनी 75,000 रुपये केले होते बापरे. क्रूड ऑइल मध्ये ट्रेडिंग करून. पण ही गोष्ट तेव्हाची ज्या वेळेला एक्सपोजर वगैरे भरपूर मिळत होतं, कमोडिटी रेट जे आहेत ते कमी होते. त्यानंतर ब्रोकर तर्फे मार्जिन पण मिळायचं. तर आता काय झालेलं आहे की कमोडिटीचे रेट्स वाढलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ब्रोकर तर्फे जे एक्स्ट्रा मार्जिन मिळत होतं ते थोडंफार कमी झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेबीनी पण त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे वाढवलेलं आहे फ्लक्च्युएशनमुळे. ठीक आहे. पण काही जरी झालेलं असलं तरी पण जो आपलं एक्सपेक्टेशन आहे की आपलं जे दिवसाचं टार्गेट आहे 1-2%चं 2-3%चं प्रॉफिट काढायचं, तेवढं तर ह्याच्यात आरामशीर होतं. ठीक आहे. आणि रोज होतं. त्यामुळं कॅपिटल जास्त लागतंय म्हणून घाबरून ह्याच्यामध्ये यायचंच नाही, हा काय पर्याय नाही आहे त्याला. सुरुवात कमीनी चालू करा, मग त्याच्यानंतर तुम्ही कॅपिटल वाढू शकता. सर, तुमच्या मते जेवढ्या केवढ्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटपैकी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आहे अशी कुठली इन्व्हेस्टमेंट आहे? इन्व्हेस्टमेंटचे प्रत्येकाचे आपले आपले फायदे आहेत, आपले आपले त्याच्यात तिथे ड्रॉबॅक्स आहेत. म्युच्युअल फंडात पण रिटर्न्स मिळतात, LICमध्ये लोक पैसे टाकतात त्यातही रिटर्न मिळतात, सोन्यातही मिळतात, शेअर मार्केटमध्ये पण मिळतात, रिअल एस्टेटमध्ये पण मिळतात, फ्लॅट घेऊन भाड्याने दिला त्यातनंही रिटर्न मिळतात, जागा घेऊन ठेवली त्यातनंही रिटर्न मिळत असतात. तर इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार आहे आणि ट्रेडिंग ह्याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. ट्रेडिंग हा इन्कम सोर्स क्रिएट करून देतो आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे ही आपल्याला त्याच्यातून पैसे लावल्यानंतर इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स मिळतात. तर इन्व्हेस्टमेंट जर करायची म्हणलं, मग आता मला लोक विचारतात की सर मी सेव्हिंग करू का इन्व्हेस्टमेंट करू? ठीक आहे. तर मी त्याला विचारतो, इन्व्हेस्टमेंट करायसाठी खरंच तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का की आपण ते टाकले आणि त्याच्यातून 5-10 वर्ष काही रिटर्न नाही मिळालं तर चालण्यासारखं आहे? तर नाही आहे, पैसे नाहीच आहेत लोकांकडं, बरोबर. तर मग ट्रेडिंग जो आहे हा पैसे कमवायचा सोर्स आहे. ओके. तर आधी पैसे कमवा, मग त्यानंतर डिसाईड करा की याच्यातून मी इन्व्हेस्टमेंट करू की सेव्हिंग करू की खर्च करू. ठीक आहे. तर ट्रेडिंग हा पैसे कमवायचा सोर्स आहे. आधी पैसे कमवू देत, मग त्यानंतर डिसाईड करू की त्याच्यातून काय करायचं ते. इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट जे असतात ते सांगतात की तुम्ही लॉंग टर्म मध्ये हे केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पण तुम्ही सांगतात की शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग करून पैसा कमवा. तर लॉंग टर्मचे काही तोटे आहेत का म्हणून तुम्ही असं सांगताय का? लॉंग टर्मचे काही तोटे नाही आहेत, पण शॉर्ट टर्मचे फायदे आहेत. म्हणजे डे ट्रेडिंगचे फायदे आहेत की जे लॉंग टर्ममध्ये आपल्याला मिळत नाही. म्हणजे जर का आता मार्केट लाईफ टाईम हाय आहे, अचानक कुठं काही युद्ध झालं, कुठं काही अजून मोठी घडामोडी घडल्या, तर मार्केट एकदम पडलं असतं. आणि मार्केट जर पडलं असतं तर जे 2-2 वर्षापासून बाय करून बसलेले आहेत ते सगळे लोक, सगळा कमवलेला प्रॉफिट हा त्याचा साफ होऊन गेला असता. ठीक आहे. हे लॉंग टर्ममध्ये खूप मोठा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. जो इंट्राडेमध्ये नाही आहे. इंट्राडेमध्ये तुम्हाला काही होऊ दे, मार्केटमध्ये वरती जाऊ दे खाली जाऊ दे, दोन्ही साईडला तुम्हाला ट्रेडिंग करता येतं आणि पैसा कमवता येतो. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं तसं नसतं. त्याला मार्केट जर वरती गेलं तरच प्रॉफिट आहे, मार्केट खाली आलं तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर त्याच्यात काहीच करू शकत नाही. हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा अजून एक ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डे ट्रेडिंगमध्ये नाही मिळत आपल्याला बघायला, म्हणून मी जास्त करून लोकांना डे ट्रेडिंग सजेस्ट करतो. आणि डे ट्रेडिंग हा पैसे कमवायचा ऑप्शन आहे. म्हणजे करिअर म्हणून ज्याला करायचं आहे किंवा ज्याला वेळ देणं पॉसिबल आहे त्यांनी डे ट्रेडिंगमध्ये यायचं. प्रत्येकासाठी ते तेवढं रेकमेंड नाही करत मी. ठीक आहे. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कुणीही करू शकतो. ज्याला वेळ नाही आहे तोही करू शकतो, जे नोकरी करतात तेही करू शकतो, जे शकतात, जे धंदा करतात तेही करू शकतात, कुणीही करू शकतात. तर माझ्या ट्रेनिंगमध्ये मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची तेही शिकवतो. आणि ॲडिशनली डे ट्रेडिंगवरती फोकस मी काय केलेलं आहे, कारण त्याच्यात माझी मास्टरी आहे की जे दुसरं कोणी करत नाही. ठीक आहे. सगळे सांगतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, मीच एकटा आहे जो सांगतो की डे ट्रेडिंग करा, काय अडचण नाही, मी बसलोय. ठीक आहे. तर बाकीचे लोक जे सांगतात ते त्यांचं नॉलेज आणि त्यांच्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगतात. मी जे सांगतो ते माझं नॉलेज आणि माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगतो. पण एक गोष्ट मी वेब सिरीजमधनं पण पाहिली किंवा पिक्चरमधनं पण बघतो ट्रेडिंगच्या संदर्भात, मोठमोठे इन्व्हेस्टर्स असतात ते खूप पैसा टाकतात, एकदम काढून घेतात, पुन्हा टाकतात, म्हणजे मॅन्युप्युलेट करतात. आणि या लोकांच्या तालावर आपण नाचतोय की काय? म्हणजे यात सत्य किती? हे फक्त होतं इक्विटीमध्ये, म्हणजे शेअर्समध्ये. हे काय करतात, क्वांटिटीमध्ये शेअर घेतात किंवा त्यांचं एक सिंडिकेट असतं, ते सगळे मिळून परचेस करतात आणि मग काहीतरी न्यूज डिक्लेअर करतात. मग त्याच्यानंतर ते लोक त्याच्याला घ्यायला जातात, मग ते लोक विकतात जे आधी घेऊन बसले असतात ते. हे प्रकार होतात आणि बऱ्याच प्रमाणात होतात. तसं जर होत असेल, तुम्ही म्हणलेत तसं, मग लोक जे म्हणतात की हा सट्टा आहे, मग हे खरं होतंय म्हणजे आहे का हा सट्टा? आता तसं जर पाहिलं तर जेव्हा आपण कुठली गोष्ट गव्हर्नमेंटला टॅक्स देऊन कळतो
तर ती पूर्ण लिगल असते, त्याच्यात सट्टा असं म्हणण्यासारखं काहीच नसतं. आणि जर सट्टा असतं तर गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बॅन आणला असता, राईट. त्यामुळे हा सट्टा नाही आहे, हा अभ्यास करून जर केला तर एक करिअर ऑप्शन म्हणून आपल्यासाठी होऊ शकते. आणि जर ह्याच्यात ट्रेडिंग केली आपण तर एक फुल टाईम करिअर किंवा पार्ट टाईम करिअरच्या दृष्टीने सध्या हे मार्केट जे आहे खूप चांगलं आहे. येत्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कमची गरज आहे, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे. आणि ट्रेडिंग जो हा पैसे कमवायचा सोर्स आहे. तर लोक ह्याच्यात येत आहेत. आत्ताही भरपूर गेल्या 3-4 वर्षामध्ये प्रमाण जे आहे ट्रेडर्स हे मार्केटमध्ये वाढलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा ते वाढतच जाणार आहे. आणि गव्हर्नमेंटचं त्याच्यावरती कंट्रोल आहे, त्यामुळे फसवा व्हायचे चान्सेस त्याचे तेवढे तसे नाही आहेत. असं कोणी तुमच्या संपर्कात आलंय का की त्याला आधी वाटायचं की ट्रेडिंग हा सट्टा आहे, पण तुम्ही जेव्हा त्याला एक्सप्लेन केलं, सांगितलं, तर तो आता सक्सेसफुल ट्रेडर आहे आणि करतोय त्याच्यामध्ये चांगलं? हो, आता जेव्हा मी आउट ऑफ महाराष्ट्र, गुजरातमध्ये वगैरे ट्रेनिंगला जायचो, तर सुरतला गेलो होतो मी एकदा असंच. आणि एक व्यक्ती होता, मुस्लिम व्यक्ती होता. त्याला ट्रेडिंग करायचं होतं, पण त्याचे जे गुरु होते, म्हणजे त्यांचे ते धर्मगुरू जे होते, त्यांनी त्याला सांगितलं की हे आपल्या धर्मात चालत नाही म्हणून. अरे तर तो त्या गुरूंना माझ्याकडे घेऊन आला होता, की म्हणलं की तुम्ही यांच्याशी बोला. तर मी त्यांना सांगितलं की ट्रेडिंग कसं काम करतं, ठीक आहे, की त्यांच्या धर्मामध्ये जुगार खेळणं किंवा ह्याला परमिशन नाही आहे. पण मी त्यांना जेव्हा एक्सप्लेन करून सांगितलं, तेव्हा त्यांनीच सांगितलं की हा हे चालण्यासारखं आहे, आता तू करू शकतो. मग त्या माणसाने केलं, कोर्स केला आणि त्यानंतर तो आता रेग्युलर ट्रेडिंगही करतोय. अशा भरपूर केसेस होतात. तो जो सुरत मधला व्यक्ती होता, तो आता काय फुल टाइम करतोय आणि काय तो म्हणजे फुल किती टाइमही सक्सेसफुल आहे त्याच्यात? करतोय आणि त्याचे मित्र मिळून, म्हणजे ते 4-5 जणांचा ग्रुप मिळून करतायत ते, आणि ते रेग्युलर करतायत आणि खूप चांगला रिटर्न्स काढतायत ते. आणि असे भरपूर जण आहेत की जेव्हा मी गुजरातला जायचो ट्रेनिंगसाठी, त्यावेळेस तर गुजरातमध्ये तर जेवढे भारताभरात लोक ट्रेडिंग करत नाही तेवढे लोक गुजरातमध्ये करतात. अच्छा. आणि तिकडं खूप म्हणजे लहान मुलाचंच पण डिमॅट अकाउंट उघडून त्याच्यामध्ये लहानपणापासूनच त्यांना ते शेअर मार्केटची जी ती सवय फॅमिलीतले लोकच लावत असतात, इन्व्हेस्टमेंट करायची म्हणा किंवा सगळ्या गोष्टीची म्हणा. पण खूप लोक तर असं पण म्हणतात की क्लास घेणारे लोक आहेत तुमच्यासारखे, ते क्लासच्या नावाखाली फसवणूकच करतायत. हे बघा, ज्याला नॉलेज हवंय तो येतो, कोर्स अटेंड करतो आणि त्याच्यातून तो ट्रेडिंग चालू करतो. म्हणजे असं नाही की बाबा क्लासच्या नावाखाली म्हणजे क्लासमध्ये तर फक्त त्याला एज्युकेशन मिळालं, बरोबर, पण ते वापरून जर का त्यांनी काही गोष्टी केल्या तर त्याच्यातून त्याला प्रॉफिट होणार आहे. तर ट्रेनिंगला येणाऱ्यांचा आमच्याकडे आणि त्याच्यातून सक्सेस होणाऱ्यांचा रेशो फक्त तेवढाच असतो की जेवढा जिम लावणाऱ्यांचा आणि ॲक्च्युअल बॉडी बिल्डर होणाऱ्या लोकांचा असतो, बरोबर. आता जो माणूस जिमला गेलाच नाही तो हे ब्लेमच करू शकत नाही की जिमवाले फसवतात, कारण त्यांनी मेहनत नाही केली म्हणून त्याला रिझल्ट नाही आला. तर तसंच आहे लोकांचं पण, की ज्यांना रिझल्ट येत नाही त्यांनी अर्धवट कुठेतरी सोडून दिलेलं असतं, मग त्यांना असं तो फील येतो की बाबा फसवलं गेल्यासारखा. पण याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये फसवणूक ही तशी होत नसते. हां, तुम्ही जर अशा व्यक्तीकडे गेला की ज्याला स्वतःला काहीच येत नाही आहे, ठीक आहे, की तो कुठले तरी गुगलवरनं मटेरियल कॉपी करून ते कोर्समध्ये शिकवतोय किंवा अशा काहीतरी जनरल गोष्टी शिकवतोय की ज्या गुगलवरती फ्रीमध्ये मिळत आहेत आणि त्याच्यासाठी भरमसाठ फी घेतोय, तर तिथे एक फसवणूक व्हायचे चान्सेस असतात. किंवा शनिवार रविवार जे कोर्सेस चालतात किंवा जे ऑनलाईन कोर्सेस चालतात किंवा जे लोक रेकॉर्डेड व्हिडिओज देतात, त्याच्यातून नॉलेज तेवढं येत नाही. ट्रेनर जो आहे हा तुमच्यासाठी कायम अवेलेबल असला पाहिजे गाईड करायला. प्रत्येक ट्रेडवरती त्यांनी तुम्हाला गाईड केलं पाहिजे, ठीक आहे. एखादा ट्रेड जरी चुकला तरी काय चुकलंय हे तुम्हाला सांगण्यासाठी तो तुमच्यासोबत कायम असलं पाहिजे. तर या सर्व्हिसेस आम्ही देतो ट्रेनिंगमध्ये, ठीक आहे. त्यामुळे आमचे जे क्लायंट्स आहेत, ठीक आहे, ते कोणीच म्हणत नाही की बाबा इथं आमची फसवणूक झाली म्हणून, कारण त्यांना तेवढा तो बेनिफिट देतो आम्ही. त्या कोर्ससोबत आम्ही लाईफ टाईम सपोर्ट त्यांना कमिट केलेला आहे विदाऊट एनी कंडिशन. काय डाऊट आली, काय क्वेरी असेल तर 10 लोकांची सपोर्ट टीम बसवलेली आहे. सकाळी 10 ते रात्री ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत रोज अवेलेबल असतात. त्यातनं काय डाऊट आला आणि त्यांच्याकडून सॉल्व्ह नाही झालं तर मी स्वतः अवेलेबल असतो, ठीक आहे. तरी नाही कळलं तर फ्रीमध्ये रिपीट करायची फॅसिलिटी दिलेली आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सुरुवातीला लोकांना खूप महत्त्वाच्या असतात आणि जे करतात सिरियसली त्यांना त्याचा म्हणजे कोर्स अटेंड करून त्याचा फायदा कोणाला होत नसतो. त्याचा फायदा त्याला करून घ्यायला लागतो, बरोबर आहे. तर तो जो करून घेतो तो मागे मार्केटमध्ये पुढे जातो आणि जो अर्ध्यातून सोडून देतो तो हे म्हणतो की मार्केट म्हणजे जुगार आहे. युट्यूबवर शिकवणारे पण खूप लोक आहेत आजकाल, पण त्यातले जेन्युइन कसे ओळखायचे? जेन्युइन म्हणजे त्याच्यात की समोरची व्यक्ती शिकवणार काय आहे ते आधी त्याचा सिलेबस चेक केला पाहिजे. त्यानंतर बरेचसे MLM चे ट्रेनर आहेत, मोटिवेशनल ट्रेनर आहेत की ज्यांनी आता शेअर मार्केटचे
क्लासेस घ्यायला चालू केले किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकायला चालू केलेलं आहे. पण ते सगळे जनरल इन्फॉर्मेशन देतात की जी ऑलरेडी सगळीकडे मिळते. ओके, आता जे गुगलवरती फुकट मिळतं मी त्यातलं काही शिकवत नाही, आणि जे मी शिकवतो ते दुसरं कोण शिकवतही नाही, शिकवू शकत नाही, कारण त्याच्यावरती माझा कॉपीराईट आहे. तर माझी जी स्पेशालिटी आहे ती कमोडिटी मार्केट आहे. ठीक आहे, की कमोडिटी मार्केट मुळातच लोकांना ते नको असतं, कारण त्यांना वाटतं की हे खूप स्लो आहे. ठीक आहे, तर स्लो जरी असलं तरी ते ससा आणि कासवाच्या रेससारखं आहे. ठीक आहे, ते शेवटी रेस तुम्हाला ते जिंकून देणार आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वाटेल की आपण पुढे आहे, पण शेवटी जो आहे तुमचा तो तुम्ही त्याच्यामध्ये हारणारच आहे रेसला. तर स्लो आणि स्टडी जर का तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर ह्याच्यासारखा दुसरा ऑप्शन नाही आहे. एकदम त्या ससाच्या चालीने चालायला जाऊ नका, मग कुठेतरी तोंडावर पडायला होईल, आणि मग नुकसान एवढं होईल की पुढे जाऊन जरी इच्छा झाली कमोडिटीजमध्ये परत ट्रेड करायची तरी हातात भांडवल राहिलं नसेल तर संपून गेलेलं असेल लॉसमध्ये. मी पाहिलं आहे या मार्केटमध्ये की ज्यांनी हजारो करोडचा लॉस केलेला आहे. ठीक आहे, असे लोकही माझ्या संपर्कात आहेत की ज्यांनी ऑप्शनमध्ये करायला गेले आणि भला मोठा लॉस करून ठेवला. तर त्याच्यात आपली चूक नसेल तरी लॉस होऊन जातो. आणि असे 4 मुद्दे कुठले आहेत की त्याच्या व्हिडिओत असतील तर ठीक आहे बाबा, मला याला फॉलो करायला हरकत नाही, हा जेन्युइन वाटतोय. जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची असेल तर त्याच्यासाठी भरपूर चॅनल्स आहेत जे फक्त इन्व्हेस्टमेंट रेकमेंड करतात. तुम्ही ते बघा, आरामशीर त्याच्यातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळून जाईल. आणि जर ट्रेडिंग करायची असेल तर ट्रेडिंगवरती असं स्पेसिफिक नाही सांगता येणार कोणाला. थोडं नॉलेज तुम्हाला सगळीकडनं मिळून जाईल, पण ते थोडं नॉलेज वापरून तुम्हाला ट्रेडिंगमध्ये परफेक्शन नाही येणार. ठीक आहे, भरपूर चॅनल्स आहेत असे की जे जनरल इन्फॉर्मेशन खूप चांगल्या प्रकारे देतात की तिकडे तुम्हाला नॉलेज मिळून जाईल, पण ते अर्धवट नॉलेज असेल. कुठल्याही फील्डमध्ये जर मास्टर व्हायचे ते परफेक्ट कोच असणं गरजेचं असतं. ते कोच तुमच्यासोबत तुम्हाला रोजच्या ट्रेडिंगमध्ये गाईड करायला जर असेल तर तुम्ही त्याच्यात मास्टर व्हाल. कुठला चॅनल चांगला किंवा वाईट त्याच्यातून बेनिफिट नाही होणार किंवा त्याच्यातून मास्टरी नाही येणार आहे आपल्यामध्ये. आता माझं यूट्यूबचं चॅनल आहे. ठीक आहे, तर मी काही चॅनल प्रमोट करणार नाही कोणाचं, किंवा माझा मी सांगणार नाही की बाबा माझं सगळ्यात चांगलं आहे. तर इन्फॉर्मेशन सगळीकडनं घ्या, पण नॉलेज घेण्यासाठी आधी शिका, मग मार्केटमध्ये उतरा. बिना नॉलेजचं ट्रेडिंग करणं म्हणजे डायरेक्ट आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे. आणि अर्धवट नॉलेजने काय होणार की त्याचा अभिमन्यू होऊन जाणार. त्याला एंट्री कशी करायची ते माहिती आहे, पण एक्झिट कुठं करायची तेच ठरलेलं नाही आहे. तर अर्धवट नॉलेज कधीही घातकच असतं. तुम्ही तुमचा कोर्स कसा कंडक्ट करतात? काय काय एकदम बेसिक गोष्टी शिकवतात त्याच्यात? बेसिक म्हणजे 2 पार्टमध्ये माझा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. पार्ट 1 जो आहे तो ज्याला फक्त प्रॅक्टिस लेवलचं ट्रेडिंग चालू करायचं आहे आणि कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करायचं आहे आणि थोडीफार इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची अशा लोकांसाठी आहे. आणि पार्ट 2 जो कोर्स आहे तो पूर्ण प्रोफेशनल लेवलचा कोर्स. त्याच्यामध्ये बेसिकपासून ते पूर्ण प्रोफेशनल लेवलच्या सगळ्या गोष्टी, हाय लेवलच्या सगळ्या त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. 4 दिवसाचा आपला लाईव्ह मार्केटमध्ये कोर्स चालतो, पुण्यामध्येच होत असतो तो. आणि महिन्यातनं हार्डली एखादीच बॅच मी ठेवत असतो. बाकी इतर वेळेला माझं पूर्ण ट्रेडिंग चाललेलं असतं. पूर्ण भारतातनं लोक येतात, मराठीमध्ये असतो. जोपर्यंत प्रत्येकाचे प्रत्येक डाऊट क्लिअर होत नाही, ठीक आहे, तोपर्यंत मी त्यांना ते सगळं जे ते शिकवत राहतो. ट्रेनिंग झाल्यानंतरही त्यांना मी गाईड करत राहतो. आणि ज्याला पूर्ण वेळ ट्रेडर व्हायचं आहे अशा लोकांसाठी, अशा लोकांना फोकस करून मी तो खास करून डिझाईन केलेला आहे. तर ज्याला वेळ देणं शक्य आहे, ज्याला खरंच ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांनी त्याचा जरूर विचार करावा. जे स्टुडंट आहेत की ज्यांना जबाबदाऱ्या काही नाही आहेत ते त्याचा जरूर विचार करू शकतात. तर स्टुडंटसाठी आणि महिलांसाठी आम्ही फीसमध्ये 50% डिस्काउंटचा पण एक ऑफर देत असतो. ठीक आहे, तर भरपूर भारतनं लोक येतात, महिला एकट्या येतात आणि 4 दिवसाचा कोर्स करून जातात. स्टुडंटही येतात, भरपूर जण येत असतात आणि सिरियसली करतात ते. आणि जेंट्सपेक्षा महिलांचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये तो सध्या खूप वाखाणण्याजोगा आहे. आणि रेग्युलर करतायत त्या महिला ट्रेडिंग. त्यात लेडीजचा ग्रुप तयार होतो आणि ते एकत्र बसून एका कोणाची तरी घरी येऊन तिथं बसून ट्रेडिंग करतात किंवा एकत्र कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून कोणाची तरी करतायत. आणि त्यांचा रिझल्ट जो आहे हा खूप चांगला आहे सध्या. म्हणजे फोन येतात ना मला रोजची, जेव्हा मी क्लायंटचे कॉल अटेंड करतो तेव्हा ते सांगतात. परवाच एक लेडीज आहेत, त्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं 2,000, 2,500, 2,000, 2,500, 3,000 माझा रोजचा चाललेला आहे. कधीतरी तो 7,000, 10,000 पण होतो प्रॉफिट. ठीक आहे, पण काहीच नाही झालं तर रोजचे 2,500 तर म्हणले मी काढते आणि घरात बसून मी करते म्हणलं ट्रेडिंग. काही डाऊट असेल तर तुमच्याशी कन्सल्ट करत असते आणि चांगला रिझल्ट आहे. सर, आजकाल कॉलेजमध्ये जाणारे मुलंच शेअर मार्केट खूप करताना दिसतात. तर हे योग्य चित्र आहे की अयोग्य चित्र आहे? जर ते व्यवस्थित शिकून कोणाच्या तरी गायडन्स अंडर करत असतील
जर प्रॉपरली ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवत असतील किंवा जर कमोडिटीमध्ये करत असतील तर ते आहे, ठीक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ते थोडंफार जरी त्यांना पॉकेट मनी मिळालं तरी ते खुश असतात, त्यामुळे ते त्यांच्यासाठी ठीक आहे. पण जर ते ऑप्शनमध्ये करत असतील, कुठल्या तरी टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करून तिकडनं टिप्स वगैरे घेऊन व्हॉट्सअपचे प्रीमियम ग्रुपला जॉईन करून जर करत असतील तर मग ते फसायचे चान्सेस तिकडे तयार होतात. तर स्वतःला जोपर्यंत ह्याच्यातलं कळत नाही तोपर्यंत आपण जायचंच नाही त्याच्यामध्ये उतरायला, ठीक आहे. तर कोणीतरी सांगतंय म्हणून करण्यापेक्षा शिकून जर का केलं याच्यामध्ये तर काय होतं की जर नुकसान झालं तर ते आपल्या चुकीमुळे झालेलं आहे, आपण त्याला जबाबदार असतो. कोणातरी ब्लेम करायची वेळ येत नाही, बरोबर. पण त्या नुकसानातनं शिकण्यासारखं बरंच काय काय असतं. आता बहुतांश लोकांच्या बाबतीत काय होतं की नुकसान करतात आणि सोडून देतात, ठीक आहे. ते त्याच्यातून शिकत नाही, कुठला धडा घेत नाही आणि त्याच प्रकारच्या मिस्टेकला परत परत करत राहतात. मग रिझल्ट पण तसाच येत जातो, ठीक आहे. त्या मिस्टेक्समधनंही शिकण्यासारखं खूप काही असतं. तर प्रत्येक झालेल्या लॉसचं ॲनालिसिस आपण केलं पाहिजे, त्याच्यातून काय चुकलंय आपलं हे शोधून काढलं पाहिजे आणि ती मिस्टेक पुढच्या ट्रेडमध्ये अवॉइड केली पाहिजे. हे जर केलं माणसाने तर थोड्या दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर स्टुडंट असू दे किंवा कोणी व्यक्ती असू दे त्याला ट्रेडिंगमधनं चांगला मास्टरी लेवल त्याची ती येऊन जाते. आणि इंट्राडे शिकण्यासाठी कमीत कमी किती वेळ दिला पाहिजे एखाद्या व्यक्तीने? आता बघा की धंदा करायचं म्हणलं तर गल्ल्यावर बसायलाच लागणार, खरंय, बरोबर. तसं जर बघितलं तर रोजचा 15 तासाचा टाइम पण मार्केटला पुरेसा नाहीये. पण जर आपल्याला जमत असेल आपण संध्याकाळी 6 नंतर करू शकतो किंवा 15-20 मिनिटाचा टाइम देऊन दिवसातनं ट्रेड रिपोर्ट बनवू शकतो. फुल टाइम जर केलं तर चांगलंच आहे. कारण कमोडिटीत एक बेनिफिट काय आहे की 15 तास रोजचं मार्केट चालतं, 9 ते 12, सकाळी 9 ते रात्री 12पर्यंत. दुकान जेवढा वेळ जास्त उघडं राहणार तर तेवढा धंदाही जास्त होणार आहे. इक्विटीमध्ये काय होतं की 3:30 नंतर फुल टाईम ट्रेडर बनायसाठी ज्यांनी नोकरी सोडलेली आहे त्याला दुसरी नोकरी शोधायला लागतं, कारण 3:30 नंतर त्याला करायला काहीच नाही आहे. तो प्रॉब्लेम कमोडिटीमध्ये होत नाही. तर कधी सकाळी ट्रेड मिळून जातो, कधी दुपारी येतो, कधी संध्याकाळी येतो, कधी रात्री येतो, कधी सिल्वरला येतो, कधी क्रूड ऑइलला येतो, कधी कॉपरला येतो, कधी गोल्डला येतो. तर दिवसभर काही नाही काही चालूच असतं, ठीक आहे. त्यामुळे कमोडिटी मार्केट जे आहे मला ट्रेडिंगसाठी सगळ्यात जास्त आवडतं. इंट्राडे ट्रेडिंग जे आहे म्हणजे असं हे सांगा ना मुलांसाठी की बा रोज 3 तास तू याचा अभ्यास कर 6 महिन्यासाठी, म्हणजे तुला कमीत कमी एंट्री घेण्यासाठी तरी नॉलेज येईल. तर असा काळ किती ते मला विचारायचं होतं. असा काळ 2.5 ते 3 महिन्याचा आहे. रोज ठीक आहे. एक ठराविक वेळ जरी दिला, ऍटलिस्ट फक्त 15 मिनिटाचा वेळ दिला, अच्छा, तर ट्रेडिंग आपला प्रॅक्टिसनी आरामशीर शिकता येतं. कारण ट्रेडिंग जी आहे ना ही 4 दिवसात शिकायची, कोर्स अटेंड करून शिकायची गोष्ट नाही आहे. ट्रेडिंग ही एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. जसं जसं तुम्ही त्याच्यामध्ये करत जाल काम तसं तसं तुमचा त्याच्यातला जो एक्सपिरियन्स आहे तोच तुम्हाला शिकवत जाईल. सुरुवातीला चुका होतात, ठीक आहे. सुरुवातीला लॉसेस पण होतात, पण त्या लॉसेसमधनं पण शिकण्यासारखं बरंच काही असतं. तर ते सुरुवातीला झालेच पाहिजेत, कारण जर नाही झाले तर काय चुकतं हे कळणारच नाही. आणि नोकरी सोडून पूर्ण वेळ ट्रेडिंग समजा एखाद्याला करायचं असेल तर त्याला किती काळ नॉलेज गेन त्यांनी केलं पाहिजे आणि कधी त्यांनी या निर्णयाला आलं पाहिजे? बऱ्याच लोकांची खूप इच्छा असते की बाबा आपण नोकरी सोडू आणि ट्रेडिंगमध्ये उतरू फुल टाईम. पण प्रत्येकाने आपलं आहे ना प्रोफाईल ॲनालिसिस करून मग त्याच्यात पुढे गेलं पाहिजे. आधी तर शिकून घ्या, 2-3 महिने पेपर ट्रेडिंगची प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर थोड्या कॅपिटलने स्टार्ट करा, पार्ट टाईम चालू करा, ठीक आहे. तोपर्यंत काही जॉब सोडायची अजिबात गरज नाही आहे, ठीक आहे. तुम्ही जॉब जर करताय तर तुमची एक स्पेसिफिक सॅलरी असते, बरोबर, जी तुम्हाला दर महिन्याला मिळत असते. त्याच्यावरती तुमची जी डेली लाईफस्टाईल आहे ती ठरलेली असते, त्याप्रमाणे तुम्ही करत असतात सगळ्या गोष्टी. ती डिस्टर्ब झाली नाही पाहिजे, बरोबर. तर जेवढी तुमची सॅलरी आहे ॲटलिस्ट पुढचे 6 महिने जर आपल्याला सॅलरी नाही मिळाली तर सस्टेन करायची कॅपॅसिटी जेव्हा आपल्यामध्ये असेल तेव्हा माणसाने नोकरी सोडावी आणि मग ट्रेडिंगमध्ये उतरावं, ठीक आहे. किंवा तेवढा इन्कम कुठून तरी तुम्हाला दुसरीकडनं मिळत असेल तर मग तुम्ही जॉब सोडून ट्रेडिंगचा विचार करू शकताय, ठीक आहे. कॅपिटल पण तुमचं जे आहे की हार्डली 0.5% जरी दिवसाला प्रॉफिट मिळाला तर मंथली सॅलरी आणि महिन्याचा प्रॉफिट हा जेव्हा एक लेवलला येईल एवढं कॅपिटल आपल्याकडे साठेल त्यावेळेला माणसाने फुल टाईम ट्रेडिंगचा विचार केला पाहिजे. बरेच लोक आहे ना की ट्रेडिंगसाठी जॉब सोडायच्या काही एक स्टेप्स आहेत, ठीक आहे. लोक मधल्या 2-3 स्टेप गाळतात आणि डायरेक्ट पहिल्या पायरीवरनं 4थ्या पायरीवर उडी मारायला जातात. प्रॅक्टिस करत नाही, काही नाही, पहिला जॉब सोडतात, ठीक आहे. लोन काहीतरी चालले असतात, ते लोन भरायची त्यांची अरेंजमेंट करत नाही आणि नोकरी सोडतात आणि ट्रेडिंगमधनं मग इन्कम पण नाही झालं, लोनचे हप्ते पण भरायला लागले, या सगळ्या गोष्टी करत जातात. तर स्टेप बाय स्टेप माणसाने आधी प्लॅनिंग करायला पाहिजे.
मग त्याच्यानंतर जॉब सोडायचा डिसिजन घ्यायला पाहिजे. हा, जॉब सोडून प्रत्येकजण करू शकतो, पण हे डिपेंड करतं की त्याच्यामध्ये किती क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये किती डेडिकेशन काम करायची तयारी आहे त्याच्यावर. म्हणजे 2-4 दिवसाचा प्रॉफिट झाला लगेच जॉब नाही नाही नाही, तसं तर अजिबात वेडेपणाचा डिसिजन वेडेपणाचा डिसिजन येतो. लगेच कधी आपण सोडू शकतो, तेवढं जर आपल्याला म्हणजे अगदी फ्रस्ट्रेटेड झालेला आहे तो माणूस नोकरीला, ठीक आहे, पण तो माणूस नोकरीला फ्रस्ट्रेट झालेला आहे म्हणून त्यांनी जॉब सोडला आहे आणि ट्रेडिंगमध्ये आले, ही केस वेगळी आहे. आणि ट्रेडिंगमध्ये यायसाठी जॉब सोडला आहे आणि ट्रेडिंगमध्ये आलाय, ही केस वेगळी आहे. तर मित्रांनो, या होत्या शेअर मार्केटच्या गप्पा तुषार सरांसोबत. सर खूप खूप थँक्यू, तुम्ही वैचारिक किडावर तिसऱ्यांदा आलात आणि पुन्हा यायचंय तुम्हाला. मला पण खूप नॉलेज मिळालं आज ट्रेडिंग संदर्भात. तर मित्रांनो, ट्रेडिंग ही ना अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊन करायची गोष्ट नाही आहे. त्यासाठी लागतं ते नॉलेज, आणि नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी द्यावा लागतो तो वेळ, आणि वेळ पण व्यवस्थित माणसाकडून शिकण्यासाठीच द्यावा लागतो. तर तुम्हाला पण ट्रेडिंग संदर्भात अजून ॲडव्हान्स शिकायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांच्या कोर्सेसच्या रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर नक्की जा, रजिस्ट्रेशन करा आणि ट्रेडिंग शिका. आणि वैचारिक किडावर पुन्हा कुठले विषय आम्ही घेऊन यायला पाहिजे, तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही सगळ्या कमेंट्स वाचत असतो. वैचारिक किडाला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्या मित्रांसोबत शेअर करा की ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना मालामाल करा. खूप खूप धन्यवाद. भेटूया वैचारिक किडाच्या पुढच्या भागामध्ये. थँक्यू.